नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सद्गुरूंच्या चरणाला वंदन करून नमस्कार करून आजच्या चिंतनाचा अभंग आपण चिंतन करूयात। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा आणि सर्वांना माहिती असलेला किंवा प्रसिद्ध असलेला असा अभंग आहे। तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे। कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे। तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा। चुकलिया माय बाळ हुरहुर पाहे, चुकलिया माय बाळा हुरहुर पाहे। तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा। जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी। तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा, केव्हा भेटसी केशवा। श्री भगवंतांच्या भेटीची जी अनिवार्य ओढ चित्ताला लागलेली आहे, त्या अनिवार्य ओढीतून त्यांच्या मनाची, त्यांच्या सगळ्या इंद्रियांची, त्यांच्या वृत्तीची, त्यांच्या सर्वस्वाची, त्यांच्या परमार्थाची जी अवस्था झाली आहे, त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय महाराजांनी केलेलं आहे। आणि ह्या अभंगामधला मुख्य मुद्दा एवढा, जे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा। अशी माझी अवस्था झालेली आहे, तुम्हाला केव्हा भेट देशील। आणि त्यासाठी महाराजांनी 3 उदाहरणं सांगितले की कन्या सासुराशी जाये, चुकलिया माय आणि जीवना वेगळे मासोळे, तैसा तुका तळमळे। 3 उदाहरणं सांगितली। परंतु अवस्था बाकी झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा ही आहे। माझ्या जीवाला व्याकुळता आलेली आहे आणि भगवंता तुमचं मला दर्शन कधी होईल, मला माझे डोळे कधी निवतील, माझ्या संगमरंगाचा दाह होतो तो कधी शांत होईल, मला कधी आपल्या चरणाची प्राप्ती होईल। ही साधना काळाच्या तुकोबारायांच्या अभंगातली एक सुंदरशी रचना आहे। फार सुंदर असं त्यांनी भगवंताकडे वर्णन केलेलं आहे। आपल्याला या अभंगाला कळण्यासाठी थोडंसं भागवताचा आश्रय घेऊयात, म्हणजे आपल्याला लवकर कळेल। भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवान परमात्म्यांच्या बरोबर जी रासक्रीडा झाली, त्या रासक्रीडेचे 3 स्तर होते। 3 स्तरावरती रासक्रीडा झाली। म्हणजे काय झालं तर पूर्वरंग, मिलन आणि विरह हे त्याचे 3 स्तर होते। तर ज्या वेळेला देवर्षी नारदांनी कृपा केली, मंत्र सांगितला आणि कात्यायनी व्रताच्या उपरांत देवाने वस्त्रहरण केलं, आत्म्यावरचं आवरण निघून गेलं, त्यावेळेला भगवंतांचा पूर्वरंग सुरू झाला की देव मला कधी भेटेल, त्या रात्री माझी त्याची भेट कशी होईल। तो भगवंताचा पूर्वरंग म्हणजे त्या गोपिकांचा तो पूर्वरंग होता। भगवंताला भेटण्यासाठी परम व्याकुळता, जसं देवर्षी नारदीय भक्तिसूत्रामध्ये म्हणतात की तद्दर्शने, तद्दर्शनार्थे परम व्याकुलता, तद्दर्शने सर्व कृतार्थता। तर अशी तद्दर्शने, त्याच्या दर्शनासाठी जे परम व्याकुळ मन होतं, एवढं मन व्याकुळ झाल्याशिवाय भगवंतांची भेट होत नाही। जोपर्यंत पुरेसा दाब पडत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडत नाहीत। जोपर्यंत पृथ्वीच्या एकेका कणावरती, म्हणजे एकेका सेंटीमीटरच्या भागावरती लाखो टनाचं वजन पडत नाही, तोपर्यंत हिरा तयार होत नाही। तसं जोपर्यंत हे अंतरंगामध्ये हे इतकी उर्मी, इतकी तीव्रता, इतकी व्याकुळता येत नाही, तोपर्यंत भगवंतांचं दर्शन होत नाही। हाक मारणारे खूप असतात, भगवंतांचं लक्षणच असं नाही। भगवंतांचं लक्ष असणं वेगळं आणि भगवंतांचं दर्शन होणं वेगळं। ही परम व्याकुळता आहे। म्हणजे पूर्वरागामध्ये परम व्याकुळता गोपिकांची की भगवंतांची आमची रासक्रीडा भेट कधी होईल। दुसरी येते मिलन, की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवंतांची एकरूपता झाली। आणि तिसरा तो विरह, कालांतराने जरी 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, त्याप्रमाणे काही काळासाठी भगवंतांची भेट होते आणि पुन्हा एकदा संसारामध्ये परतावं लागतं किंवा वेगवेगळं व्हावं लागतं।
तर इथे परमव्याकुलता जी आहे त्या परमव्याकुलतेचं दर्शन तुकोबराय महाराजांच्या अंतःकरणाला होतंय. त्याच्या वाचून खूप त्रास होतो. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चंदनाची चोळी माझ्या अंग पोळी. तसं भगवंतांच्यासाठी जोपर्यंत चित्त परम व्याकुळ होत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या भगवंतांची प्राप्ती झाली असं होत नाही. मी तुम्हाला एक व्यवहारातलं गमतीशीर उदाहरण सांगतो की ज्या बाईला स्वयंपाकघरामध्ये गरम होतं त्या बाईला स्वयंपाक करता येत नाही. ज्या माऊलीने स्वयंपाकघरामध्ये AC बसवून घेतलेला आहे तिला स्वयंपाकघरामध्ये काम करता येत नसतं. तिथे गरम व्हावंच लागतं. आणि गरम होत असताना अग्नीला जर वारं लागलं तर अग्नी योग्य त्याप्रमाणे तापलेला जरी असलेला तरीही तो त्या अंधारात शिजवू शकत नाही. ते भांडं तापावंच लागतं. तेवढं भांडं तापल्याशिवाय आतमधली वस्तू तयार होत नाही. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा तेवढा ताप हा सहन करावा लागतो. नुसतं परमार्थ म्हणजे बोलाची कडीन बोलाचा भात, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी ही उपासना केली, मी ती उपासना केली, माझी इतकं झालं म्हणजे मला देव भेटला असं नाही. त्यासाठी खूप काही वेगळं लागतं. खूप व्याकुलता किंवा खूप काही वेगळी अवस्था असावी लागते. भगवंतांच्या प्राप्तीसाठीची ओढ जी आहे ती काहीतरी वेगळी असावी लागते. जसा पृथ्वीचा अत्यंत दाब पडल्यानंतर हिरा तयार होतो तसा उष्णतेचा अतिरेक झाल्यानंतर अन्न तयार होतं. त्याप्रमाणे नुसतं पाऊस पडून शेती पिकत नाही तर पडलेल्या पावसाच्या पाण्याची जमिनीमध्ये मुरल्यानंतर ज्या वेळेला ते जमिनीतून पाणी बाहेर पडायचा प्रयत्न करतं त्यावेळेला त्याची वाफ होते. आणि ती वाफ ज्या वेळेला होते त्यावेळेला जर आपण दाणा पेरला तर तो दाणा फलद्रूप होतो. बाकी पावसातला दाणा हा सडून जातो किंवा कोरडा दाणा उगवत नाही. म्हणजे तिथे ऊब लागते, त्याच्याशिवाय होत नाही. मातेच्या गर्भपिशवीमध्ये खोळीमध्ये त्या उभेमध्ये त्या बालकाला पोळून निघतं ते बालक. त्यावेळेला ते बालक तयार होतं आणि 9 महिने हा त्रास काढल्यानंतर त्या बालकाचा या जीवनामध्ये प्रवेश होतो. म्हणजे तिथेही त्याला भयंकर ही ऊब लागते. त्याच्याशिवाय ते बालक तयार होत नाही. आई AC बसेल पण बालकाला कुठे AC आहे. आतमधल्या जठरातल्या उष्णता अग्नी हा त्याला सारखा पोळणार आहे. ज्या वेळेला मुशीमध्ये सोनं टाकलं जातं त्यावेळेला त्या मुशीला लाल 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 तापवलं जातं आणि त्याच्या तापामुळे सोन्यासारखा तो महान श्रीमंत धातू त्याचं पाणी होतं. त्यावेळेला त्याचा रस तयार होतो. त्याच्यापासून मग सोन्याचे दागिने बनतात. सद्गुरूंच्या भेटीसाठी परम व्याकुलता होती आणि त्या व्याकुलतेतून ज्या वेळेला अत्यंत आतून तो कोसळायला लागतो त्याला गुरुरायांची भेट होती. एखादी गोष्ट आयती हातात मिळाली की त्याची किंमत कळत नाही आपल्याला काय मिळतंय आणि काय नाही. मग त्यावेळेला आपण खूप काही प्रसंग शोधत बसतो की अरे ठीक आहे असं असेल तसं असेल, मनामध्ये विचार करत बसतो असं नाही जमणार, तसं नसेल जमलं. पण तेवढी परम व्याकुलता पाहिजे. ही परम व्याकुलता आल्याशिवाय अध्यात्मामध्ये आपण पुढे जाणार नाही आहात. साधक ज्या वेळेला साधना करतो त्याला कळलं नाही तर त्यांनी व्याकुलता केली पाहिजे. श्री संत एकनाथ महाराजांना एक नवा पैसा सापडला नाही तर त्यांनी रात्रभर त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती समईच्या प्रकाशामध्ये हिशोब पुन्हा 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 तपासले. एक पैशाने काय झालं असं म्हटले नाहीत. आणि जेव्हा पहाटेच्या वेळेला एक नवा पैसा सापडला त्याचे जोरात ओरडले सापडला सापडला सापडला. त्याला भगवंत सापडल्याचा भाव निर्माण झाला. ज्या एकनाथांनी एक पैसाही व्यवहारातला चुकवला नाही त्या एकनाथ महाराजांसाठी देव दारामध्ये येऊन बसलेला आहे. आजपर्यंतचा अनुभव हाच आहे की जोपर्यंत परम व्याकुळता चित्ताला आली नाही तोपर्यंत श्री भगवंतांचं दर्शन झालेलं नाही. तर ही अनिवार्य व्याकुळता आल्याशिवाय परमेश्वराचं महत्त्वही कळत नाही, परमेश्वराची ओळखही पटत नाही आणि परमेश्वराविषयीची अनुभूतीही हृदयाला प्राप्त होत नाही. जर अनुभूती प्राप्त झाली तर त्याच्याकडे मनुष्य चिकित्सक बुद्धीने पाहतो, वेगळ्या बुद्धीने पाहतो, तर्काच्या बुद्धीने पाहतो किंवा आनंदाच्या बुद्धीने पाहतो आणि त्या प्राप्त झालेल्या एखाद्या सुखाला तो काहीतरी वेगळं नाव देतो. माझ्या नशिबामध्ये होतं, असं असेल तसं असेल असं करतो. पण ज्या वेळेला त्याला कष्टपूर्वक एखादी गोष्ट मिळवावी लागते
त्यावेळेला त्याचं प्रेम, त्याचा आनंद, त्याच्याविषयीची ओढ, त्याच्याविषयीची आत्मीयता, त्याच्यामध्ये तल्लीनता ही खूप 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 वाढत जाते, खूप वाढत जाते, खूप वाढत जाते. ज्या वेळेला आई 1 तास 1.5 तास घालवती आणि बाळाच्या मागे 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 हातामध्ये भाताची ताटली घेऊन खरगट्या हाताने फिरते आणि ते दूर धावणारं बाळ, रांगणारं बाळ, त्याला गोड बोलून, हसून, खेळून, काऊ, चिमणा, अनेक गोष्टी सांगून, घामाने डबडबती माता, परंतु त्याला खेळवत खेळत खेळत त्या तोंडामध्ये एक एक घास घालत घालत, छोटा कण घालत घालत, ज्या वेळेला तो भात संपवती, त्या बाळाचं पोट भरल्याची तिला जाणीव होती, त्याला तिला कृतार्थता वाटते. या सगळ्या गोष्टी अध्यात्मामध्ये येतात. हे सगळं कळण्यासाठी म्हणून अध्यात्म आहे. या सगळ्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी तुकोबारायांचा अभंग आहे की त्याच्या दर्शने परम व्याकुलता, त्याच्या दर्शनासाठी परम व्याकुळ कसं व्हायला पाहिजे ही गोष्ट सांगितली. एकदा असं सांगतात की रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक मनुष्य आला आणि तो म्हटला, मला देवाचं दर्शन घडवा. घडवाल का? हो घडवेन, उद्या सगळे गंगेवरती ये, देवाचं दर्शन घडवतो. तो मनुष्य गंगेवरती आला आणि गंगेवरती आल्यानंतर रामकृष्ण परमहंस स्नान करत होते. ते पाण्यामध्ये उतरलं त्याला आणि पाण्यामध्ये 3 बुड्या मार, नक्की देव दिसेल सांगितलं. त्यांनी पहिली बुडी मारली, दिसला का रे देव? नाही. दुसरी उडी मारली, दिसला का रे देव? नाही. तिसरी उडी मारताना रामकृष्ण त्याचं मुंडकं धरलं आणि ते पाण्यामध्ये दाबून धरलं, ताकद अफाट. तो तळमळायला लागला, व्याकुळ झाला, नाकात तोंडात पाणी गेलं. आता मरतोय काय अवस्था झाली, एक क्षण झाला की आता तो मरणार आहे. आणि त्याने मान वर केली, आता काय दिसलं तुला? म्हणतो, महाराज मी जगलो, हेच मोठी गोष्ट झाली. तर ही तळमळ तुझी जर भगवंताविषयी झाली तर देव दिसेल. काय देव काय फुकट दिसतो? देव काय फुकट दिसतो का? हे काय तसंच होतं का? मी कोणाला उद्देशून बोलत नाही, पण ज्याला तुम्ही सांगताना की कोणी बोलतं ना की मला वेळ मिळाला नाही, मला वेळ झाला नाही, चिंतन झालं नाही, हृदयाला फार घरं पडतात. अरे आपण 5 मिनिटं भगवंतासाठी काढू शकत नाही, ती तळमळ लागत नाही, मग देव कसा भेटणार? अरे आपण कष्ट करतो तो रुपया, 11 रुपये, 25 रुपये, 21 रुपये, 101 रुपये, 501 रुपये, जे काय मिळवतो आपण तासाला, 15 मिनिटाला, 1 तास, 2 तासाला, त्यासाठी पण किती डिव्होशन आहे, किती करावं लागतं. जर व्यवहारामध्ये दमडी फुकट मिळत नाही तर परमार्थामध्ये प्रभू फुकट मिळणार आहे? या गोष्टी अशक्यप्राय आहेत. म्हणजे परम व्याकुळता आहे, मग मिलन आहे, मग विरह आहे. ते विरह आणि मिलनाची गोष्ट यामध्ये नाही आहे. तर परम व्याकुळतेची म्हणजे प्रथम पूर्वरंगाची गोष्ट माऊली ज्ञानेश्वर, माऊली तुकोबाराय महाराजांनी सांगितलेली आहे. आणि तोपर्यंत जोपर्यंत आपण त्याच्याविषयी तितके समरस होत नाही, तितके व्याकुळ होत नाही, तितकी तळमळ लागत नाही, एवढी ओढ लागत नाही, तोपर्यंत त्याला तरी आपल्याविषयी ओढ कशी लागेल? हा दोन्हीकडचा प्रवास आहे. दोन्हीकडचा ताण सारखा आहे की मला वाटावं मग त्याला माझ्याविषयी वाटणार आहे. मी जर पुढे गेलो, मी जर सुखामध्ये आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे कशाला कोण बघेल? एखाद्या आईला जर 4 मुलं असतील, त्यातलं जे कमजोर मुलं आहे त्या मुलाकडे आईचं लक्ष जास्त असतं. पण जे सशक्त मुलं आहेत त्यांच्याकडे आई फारशी पाहत नाही. ते काय कसे उभे राहतील, कसे खातील. पण जे कमजोर मुलं आहे त्या कमजोर मुलाला आई सोडत नाही. त्यामुळे भक्तीत कमजोर असाल, भगवंत फक्त आपल्याकडे पाहिल. पण जर भगवंताच्यासाठी जोर लावाल तर भगवंत आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. आणि ते याच वेळा कृपा करतात. आपल्याला वाटतं की सुदामा ब्राह्मणाला पटकन देवानं दर्शन दिलं. सुदामा ब्राह्मणाची कमी परीक्षा घेतली का? सुदामा ब्राह्मणाला प्रेरणा बायकोकडून 2दा-3दा देववली. ब्राह्मण निघाल्यानंतर व्याकुळता आली, देव मला भेटेल का नाही, तीही व्याकुळता आली. तेही पुढे आल्यानंतर त्याला द्वारकेच्या दारामध्ये अडकून ठेवलं. हे सगळं देवाने घडवलेल्या गोष्टी आहेत. भागवतामध्ये आपण वाचलेल्या आहेत. आपण त्याकडे कथा म्हणून पाहतो, नाही सत्य आहे. नंतर त्याला प्रेरणा दिली गेली की उद्याच्या दिवशी तुम्ही आता अशा धर्मशाळेत मुक्काम करा, उद्या कृष्ण तुम्हाला दान देईल, त्यात तुम्ही दान घ्या, तुम्ही ब्राह्मण आहात. त्यासाठी नाही मागायला आलो नाही आहे, पण त्याला भेटायचं आहे, फक्त माझं प्रेम आहे, तो माझा सखा आहे. आणि ज्यावेळेला सगळ्यांनी चेष्टा केली आणि त्यावेळेला भगवंता तुझ्या नगरीमध्ये आश्रम, तुझ्या सुदामजी महाराजांनी व्याकुळून भगवंताला हाक मारली, त्यावेळेला मंचकावरती पहुडलेले भगवान परमात्मा तसे धावत आले आणि सुदामाला कडकडून मिठी मारून घरामध्ये घेऊन गेले. मग बाकी देवाने दुपारपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतचा पूर्ण वेळ सुदामा नावाच्या ब्राह्मणाला दिलाय. एखाद्या माणसाचे 2 मिनिटं मिळणं किती अवघड असतील, राजाचा काही सेकंद मिळणं किती अवघड असतं.
आणि त्यावेळेला एखाद्या ब्राह्मणासाठी भगवंताने माध्यान्हापासून ते म्हणजे 8 घटीचा जो दिवस आहे, अष्टप्रहराचा जो दिवस आहे, त्या प्रहरामध्ये फक्त 2 प्रहर सोडले तर 6 प्रहर भगवंताने, तो षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंताने 6 प्रहर भक्ताला साथ दिली. हा भगवंत आम्हालाही अष्टप्रहर साथ देणार आहे. त्याची एवढी तळमळता लागते. मग ती तळमळता कशी असावी त्याची तुकोबाराय महाराजांनी 3 उदाहरणं दिली. शाब्दिक कोट्या नाहीत, हे सत्य तुकोबाराय महाराज सांगतात की तैसे झाले माझ्या जेव्हा केव्हा भेटसे केशवा. तर जोपर्यंत केशवाला भेटण्यासाठी एवढी तळमळ लागत नाही ना तोपर्यंत मग कशी तळमळ आहे. पहिलं उदाहरण सांगितलं, कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे. पूर्वीच्या काळी असो का आजच्या काळी असो, पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न व्हायची, आताच्या काळात मोठ्याच लग्न होतं. पण लग्न झाल्यानंतर आपलं घर, आपलं आईवडील, आपलं सर्वस्व सोडायचं, एका घरातून वाढलेलं झाड कुंडीतून काढायचं आणि दुसऱ्या ठिकाणी लावायचं, साधी गोष्ट आहे का. कोण माणसं आहेत, कशी माणसं आहेत, त्यांची ओळख काय आहे का, पुढं काय होईल, काही कल्पना. तिथे गेल्यानंतर आपल्याला कसे लोक भेटतील, काय बोलतील. लग्नाला 500-1000 माणसं आलेली, पण सासवडीला एकटीलाच नांदायचे. लग्नामध्ये सगळे कौतुक करत होते, पण सासवडीला गेल्यानंतर सगळ्यांनी टोमणे खायचे. साधी गोष्ट आहे. म्हणजे या संसारामध्ये एकट्याला राहावं लागतं आणि त्याला आठवण कोणाची होते तर आपल्या आईवडिलांची. त्याप्रमाणे लग्न झालेली कन्या मागे वळून 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 आपल्या घराकडे आईवडिलांच्याकडे पाहते आणि ती पुन्हा मागे वळून पाहते. तिच्या घरची सासू चल ग करत असतात. नवरा एकीकडे ओढत असतो. नवऱ्याची एक वेगळी अनामिक ओढ आहे. हा नवरा म्हणजे संसार आहे. या संसाराची एक अनामिक ओढ आहे. पण ते संसाराची अनामिक ओढ असताना सुद्धा, काही सुखांचं दर्शन समोर दिसत असताना सुद्धा त्याच्याकडे न पाहता आपल्या मुळाचं दर्शन घेणं, हे मूळ रूप जे आहे आपले आईवडील किंवा तो आनंद, ते बालपण जिथं आपण व्यतीत केलं त्या ठिकाणी समरस होणं, म्हणजे ही परम व्याकुळता आहे. की ज्या व्याकुळतेमध्ये कन्येच्या जीवाला जी व्याकुळता आहे तशी व्याकुळता जोपर्यंत आपल्या हृदयाला होत नाही ना, की भगवंत तू माझी माऊली मी गो तुझा काना पाझी प्रेमे पाना पांडुरंगे, ही व्याकुळता जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत भगवंत भेटत नाही. पहिलं उदाहरण सांगितलं. पहिल्या उदाहरणापेक्षा दुसरं उदाहरण अतिवरचं आहे. ते म्हणतात, चुकलिया माय बाळा हुरहुरूप आहे. एखाद्याचं आईचं म्हणजे बाळाचं आणि आईचा वियोग झाला काही कारणाने, खेळता खेळता बाळ दूर गेलं किंवा आईच्या नजरेच्या आड गेलं तर बाळ आईला शोधतं, पण बाळाला काही सांगता येत नसतं की आपली आई कोण आहे काय आहे. त्याला फक्त आई माहिती असते, पण ते अजून बोलत नाही, अबोध बाळ आहे, बोलता येत नाही आहे. तर मग ते आई 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 करून रडतं, परंतु त्या बाळाला आईला माझी आई कोण आहे, मी कुठला आहे, काय आहे, कोणाचं आहे सांगता येत नाही. ही जी अवस्था आहे त्याला बाळ व्याकुळत असं, पण त्यापेक्षा जास्त व्याकुळता आईची आहे. ती हुरूहुरूप आहे. ती अगदी गैवरून जाऊन दुःखी होऊन व्याकुळ होऊन सगळीकडे बाळा शोधत घेते. याला विचार त्याला विचार, त्याचं कोणी मला बाळ पाहिलं का, त्याला बोलता येत नाही, त्याला भूक लागली असेल, आणि ती व्याकुळ होऊन माता आपल्या बालकांना शोधते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं. बघा, या उदाहरणामध्ये व्याकुळता कशीची लक्षात आलं तर आनंद होईल. एखाद्याची वस्तू हरवली तर किती जीवाचा आकांत करून शोधतो आपण. मोबाईल सापडत नसला तर किती जीवाने शोधतो. एखादा कागद महत्त्व सापडत नसला तर किती प्रयत्न करून शोधतो. एखादी वस्तू सापडत नसली किती प्रयत्न करून शोधतो. आपला 7-12चा उतार सापडला नाही तर किती प्रयत्न करून शोधतो. पण या सगळ्यापेक्षा हे प्रयत्न करून शोधता 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 समजून चाला, आपल्या एखादा कागद सर्टिफिकेट नाही सापडला तर किती प्रयत्न शोधतो. मग दुसरा पर्याय येतो, आपण असं करूयात, हे डुप्लिकेट मिळतं का बघू, सही शिक्का मारून घेऊ, आपलं काम भागेल. म्हणजे नश्वर गोष्टीसाठी आपण डुप्लिकेट शोधायला जातो. समजा आपले पैसे गेले, समजा आपलं एखादी सोन्याची वस्तू हरवली तर किती व्याकुळ होतो ती वस्तू सापडेपर्यंत. बरं, नाकातली मोरणी का असे ना, पण जर ती मोरणी हरवल्यानंतर व्याकुळता येत नसेल ना तर मग त्या व्यक्तीला माणूस म्हणता येणार नाही. तो एकदमच वेगळ्या पातळीवरची व्यक्ती होऊन जाते. मग एखादी वस्तू आल्यानंतर पैसे आल्यानंतर किती व्याकुळ होतो, शोधतो. एखाद्याला कर्जाने पैसे दिले, त्यांनी परत केले नाही तर किती व्याकुळ होतो, त्याच्या मागे लागतो, किती शोधतो. पण त्याला एक पर्याय आहे. तो पर्याय असा आहे की शेवटी मनाची समजूत काढतात. नसेल आपल्या नशिबामध्ये, ज्याच्या नशिबात त्याला मिळालं, आपण काय करणार. जोपर्यंत आपलं होतं तोपर्यंत आपलं, जे राहील ते आपलं, जे जाईल ते भगवंताचं. कृष्णार्पणमस्तु.
हे पर्याय शोधून मनुष्य आपल्या मने समजूत करून घेतो. आपला योग तेवढाच होता, इतके दिवस त्याचा सहवास होता, आपल्याला मिळाला, आता सहवास संपला, आता काय दुःख करायचं, म्हणून तो पुन्हा एकदा संसाराकडे वळतो. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण कृष्णार्पणमस्तू, जाऊ दे गेलं तर, नशिबामध्ये नव्हतं, एवढाच सहवास होता, एवढाच योग होता, यातले एकही वाक्य आई बोलत नाही बाळ हरवल्यानंतर. आई जीवाचा आकांत करून बाळाला शोधते, जीवाचा आकांत करून. तिथे बाळ हरवल्यानंतर कृष्णार्पणमस्तू, जाऊ दे, मला 2 मुलं होती, एक हरवला, नाहीतर नाही, पुढच्या वर्षी दुसरं बाळ होईल. नाही, हे असलं फालतूपणा डोक्यात नाही. किती 10 पोरं असले तरी हरवलं पोर तर शोधायला जाते बिचारे, सगळं करून त्याला व्याकुळतेने शोधते. तर ज्याप्रमाणे बाळ दिसलं नाही तर त्याला म्हणतात हुरहुर लागणे. हुरहुर लागणे म्हणजे काय आहे, तर तोंडातला म्हणजे नाकातला श्वास आपला नाकातच राहतो आणि काहीही न करता धाप लागते, व्याकुळ होतं, तोंडाला कोरड पडते, डोळे फाकले जातात आणि व्याकुळतेने तो मनुष्य ती गोष्ट शोधतो. त्याला म्हणतो हुरूर लागली, माझ्या जीवाला हुरूर लागली आहे, मला खरंच हुरूर लागली आहे की माझ्या ते कसं होईल, माझं पुढं कसं होईल. ही जी हुरहुर आहे ना, ही तळमळ आहे ना, ही भौतिकातली तळमळ अध्यात्मामध्ये येते. त्यावेळेला परमेश्वराच्या प्राप्तीच्या दृष्टीने आपण एक पाऊल टाकलेलं असतं. तुकोबाराय महाराज दुसऱ्या उदाहरणामध्ये आईचं आणि लेकराचं उदाहरण सांगतात की चुकलिया माय बाळा हुरहुरूप आहे. ते बाळ हरवल्यानंतर ती माय हुरहुरू जाते आणि हुरहुरून सगळीकडे पाहते, सगळीकडे पाहते, सगळीकडे पाहते, सगळीकडे पाहते, बरं सगळीकडे पाहते, इतकी व्याकुळ होते, सगळीकडे पाहते. एक उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आलं, खरं तर सांगावं का न सांगावं अशी अवस्था आहे, पण माझ्याकडे एक माय आली होती. त्या माईचं वय 74 वर्षाचं होतं आणि 74 वर्षाची माऊली माझ्याकडे आली आणि आल्यानंतर त्यांनी गोविंद महाराजांचा सोनगीरला आपण जर कधी आलात तर ऑफिसमध्ये गोविंद महाराजांची फार मोठा प्रतिमा आहे. त्या प्रतिमेकडे बघितलं तर वाटतं की महाराज तिथे बसलेले आहेत. त्या बाईने तिथे दोन्ही हात लांब करून 90 साडे दुसरी बाई तिने गोविंद महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि डोळ्यातनं पाण्याच्या धार थांबत नव्हत्या. मग तिचा मुलगा होता बरोबर, त्या मुलाने डोक्याला ठेवला, आई रडू नको, रडू नको, आणि मग माझी ओळख करून दिली की म्हणजे सोनगीरचे महाराज आहेत वगैरे वगैरे. त्या बाईने मला नमस्कार केला, काय डोकं ठेवून खूप म्हटलं, आई काय झालं आपल्याला, काय झालं. आणि 14 वर्षाची आई धाप लागली होती, पाणी आणायला सांगितलं, त्या माऊलीला पाणी दिलं. पाणी प्यायला ती आधी नाही म्हटली, मी पाणी नंतर पिन, आधी माझं तुम्ही महाराजांना समाधान करा. म्हटलं काय समाधान करू तुमचं. 2 मिनटं बाई बोललीच नाही, बाई एकदम गप्प बसली आणि म्हटली, महाराज मी तशी खूप सुखी होते, मला सून होती, नातू होता, माझा नातू 4थीला आहे, सगळं चांगलं आहे, पण माझी सून मला माझ्या मुलाला सोडून गेली. ऐकलं तर म्हटलं असं एक शंका आली मनामध्ये की मुलासाठी म्हणजे सून सोडून गेली म्हणजे माझी दुःख झालंय. तर त्याच्यावरती म्हटलं, आई तुम्हाला त्या मुलाचं म्हणजे सून गेली म्हणून, नाही सून गेल्याचं दुःख नाही मला, ती गेली तिने काय चुकीचं केलं नाही, ती तिथे जाऊ दे. जाताना नातवाला घेऊन गेली तेही काही खोटं नाही आहे, लेकराची ओढ असणारच आहे, ती घेऊन गेली तेही दुःख नाही आहे. मी माझ्या मुलासाठी तुमच्याकडे आली आहे, मी खूप दारं झिजवली म्हणे, स्वामी समर्थांची मी खूप सेवा करते, मी खूप दारं झिजवली, मला कुठं उत्तर मिळालं नाही, आता तुम्ही देऊ शकता का उत्तर सांगा. आणि सांगितलं की माझा तरुणाबाण पोरगा मोटरसायकलवरनं ऑफिसला जात असताना, ऑफिसमध्ये रस्त्यात जात असताना रस्त्यात तो मोटरसायकलवर पडला, त्याला स्ट्रोक आला आणि अर्धांगात झटका आला. घरी आणलं, औषध पाणी केलं, पण त्याच्यानंतर कमरेखालनं तो पॅरालिटिक झाला. त्याच्यानंतर त्याची अवस्था अशी आहे आणि 1 2 3 4 5 6 वर्ष आम्ही करतोय. आता फक्त म्हणे मान आणि तोंड चांगलं आहे, हा दोन्ही काम करत नाही, कमरेखालनं काम करत नाही. अशी 24 वर्ष झाली महाराज. मी प्रार्थना एवढीच करतीये. म्हटलं काय की म्हणे माझा मोठा नातू तर खूप मोठा झाला, धाकटा नातूसुद्धा कुठे आहे आणि काय मला कल्पना नाही, फक्त माझा मुलगा बरा होईल का, इतकंच मला फक्त विचारायचं, माझा मुलगा बरा होऊ देत. म्हणजे ही जी हुरहुर आहे, समोर मुलगा दिसतोय पण त्याला बरं नाही. गणित काय डोक्यात येईल ना, 24 वर्ष झाले आहेत, मोठा मुलगा हा असा पडलेला आहे, 24 वर्षाचं गणित माझ्या डोक्यात शेवटपर्यंत शिरलं नाही की ही बाई सांगते अशी, मग सून कधी निघून गेली असेल, मोठा नातू किती असेल, छोटा नातू 4 चौथीमध्ये आता कसा असेल.
हे गणित मला काही केलं कळलं नाही. मी त्यांना विचारायचा प्रयत्नही केला नाही. सांगतायत नाही साहेब, ऐकून घेतलं. म्हटलं आई, मी तुमच्यासाठी एकच करू शकतो. मी भगवंताची कळवळीने प्रार्थना करतो तुमच्या मुलाला बरं वाटू देत. आणि त्याच्यानंतर खरंच महाराजांच्या चरणावरती मस्तक नमस्कार करून प्रार्थना केली की आई इतक्या विश्वासाने आली आहे, आपल्या चरणावर डोकं टेकलेलं आहे, काय सहवास असेल बिचारीचा. आणि ज्या अर्थी तुमच्यापर्यंत इथे यायला तिला बुद्धी झाली, विधात्याने बुद्धी दिली, त्याचाच अर्थ असा आहे की महाराज तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे, मी तिथपर्यंत आले, हे माझं बळ नाही. नमस्कार केला. त्याच्यानंतर पुढं काय झालं कोणी मला सांगितलं नाही, अद्याप मला कुठूनही त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली नाही. पण आठवण आली की मी आजही त्या मातेसाठी डोळ्यापुढे चेहरा जात नाही, त्या मातेसाठी, तिच्या न पाहिलेल्या मुलासाठी प्रार्थना करतो, त्याला बरं वाटू दे, त्याला बरं वाटू दे. म्हणजे आजारी मुलाची आजारातून सुटका होऊ दे म्हणून ती माय विचारत नाही, हुरुहुरूप आहे, व्याकुळतेने वाट पाहतीये, त्याला कधी बरं वाटेल. मग हरवलेल्या मुलाला कसं वाटत असेल. अहो गोपिकांची अवस्था कशी होती, त्या गोपिकाच्या कशा होत्या की रात्रंदिवस डोळ्याला पाणी होतं. आणि त्यावेळेला माऊली मीराबाई महाराजांनी वर्णन केलं, निशिदेने बरसत नयन हमारे. आणि त्या सांगतात की सदा पावस ऋतू हमपर, जे आपल्यावरती श्रावणाचाच महिना डोळ्यामध्ये चालू आहे, हे त्या सांगतात. ही व्याकुळता भगवंताच्या प्राप्तीसाठी आली पाहिजे. नुसतं तोंडाने म्हणून मी एवढ्या माळा जप करतो, मी एवढा हे करतो, मी ते करतो ते करतो. अरे तुझ्यासारखे चिराचे दगड आणि त्या दगडाला जोडणाऱ्या वाळूचे कण लाखो करोडो अब्जावधी आहेत, पण कळसापर्यंत पोचणारा दगड हा एकच असतो. ती हुरहुर आपल्या चित्ताला लागावी. ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय महाराजांचा तिसऱ्या चरणातले हे दुसरी उदाहरण, सर्वश्रेष्ठ उदाहरण की चुकली या माय बाळा हुरहुरूप आहे. त्या बाळासाठी माय किती व्याकुळ होते. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये तुकोबाराय महाराज सांगतात की जीवना वेगळी मासोळी. ज्या वेळेला पाण्याच्या बाहेर मासा येतो, काढला जातो, त्यावेळेला तो जगत नाही, तो तरफड 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 करतो. तडपत हु जैसे जल बिन मीन, आहारे सय्या हम रोये तुम बिन. भगवंतासाठी तर एवढी तळमळ आली, एवढी तरफड झाली ना, तरच भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपल्याला अनुकूल वातावरण तयार होतं. घरामध्ये बसून, AC मध्ये बसून, सुखस्वरूप बसून, सगळ्या वेळच्या वेळेला नाश्ता चहा पाणी करून, खाऊन पिऊन आणि सगळं करून मग ते जप करणे, ते सोफासेटवरती बसून, पार पाठीमागे उशी लावलेली, पुढे उशी लावलेली, डावीकडे उशी लावलेली, उजवीकडे उशी लावलेली, मांडीच्या खाली एक उशी घेतलेली, आणि देवाचे जप करताना सांगायचं की माझ्याकडून 1 लाख जप झाला, 2 लाख झाला, 5 लाख झाला, 13 कोटी जप झाला, मला अजून का राम दिसेना. अरे ज्या रामाचं दर्शन करतोय तो राम 14 वर्ष वनामध्ये फिरलाय, पायात चप्पल न घालता फिरलाय तो, कारण पादुका कधीच भरत घेऊन गेला होता, त्याच्या पायात चप्पल नव्हती राहिली. पादुका भरत कधीच घेऊन गेले होते, बिना चप्पलाचा फिरलाय तो राम. आणि तुला एवढा आराम पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती करायची आहे. कारण अध्यात्मामध्ये ही तळमळ, ही हुरहुर, ही वेळ मला साधायची आहे. आपल्याकडे म्हणतो आली लग्नघटी समीप नवरा, तर लग्नघटी म्हणजे काय की ते शेवटचा थेंब पाण्यातून त्या लग्नपात्रामध्ये, घटिका पात्रात खाल्लं वर चढेल आणि तो शेवटचा थेंब असा असेल की त्या पात्रालाच पाण्यामध्ये बुडवेल. तर अंतरंगामध्ये इतका तो उन्मळून यावा की शेवटचा थेंब असा यावा की हे पात्र जे आहे ते गंगेमध्ये पूर्णपणे बुडेल. त्यावेळेला ते पात्र गंगेशी समतल होतं. ती अवस्था तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात. अभंग तुकोबाराय महाराजांचाच आहे. तुकोबा महाराजांनी 3 चरण सांगितलेत. हे तळमळ तुकोबारामांची आहे. केव्हा भेटसी केशवा, हे मायबापा पंढरीनाथा तू कधी भेटशील. पण ओढ कशी असावी, परमार्थ कसा असतो, त्या परमार्थातली जिद्द काय आहे, परमार्थामधली कसोटी काय आहे, परमार्थातली क्रिया काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन तुकोबाराय महाराजांनी केवळ 3 चरणामध्ये 3 उदाहरणं देऊन पण एका ओळीत सांगितलंय की झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ऐकणाऱ्या सगळ्या महानुभावांना माझा साष्टांग दंडवत. विनंतीपूर्वक सांगणे एकच की भगवंतांच्या प्राप्तीसाठी एवढी व्याकुळता अंतःकरणामध्ये येऊ द्या. छोटे मोठे अनुभव आले देवाच्या दर्शनाचे किंवा आतल्या दृष्टांताचे तरी हुरळून जाऊ नका. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी तेवढी तळमळ लागली पाहिजे अंतःकरणाला. त्यावेळेला भगवंताची प्राप्ती ही होतेच.
पण इंद्रियासोडी लपू नका, खोटं वागू नका, खोटं बोलू नका, किंवा दुधाची तहान म्हणून ताक पिऊन किंवा दुधाची तहान म्हणून पाणी काढलेलं पीठ पिऊन करू नका. त्याला उपमन्यूसारखी एकरूपता किंवा दुधासाठी लगन पाहिजे. त्याच्यासारख्या अवस्थेच्या भगवंतांची प्राप्ती होत नाही. त्यामुळे हा अभंग दिसायला जरी साधा सोपा सरळ असला तरी परम व्याकुळता कशी येते त्याचं उदाहरण आहे. काही लोक फक्त उदाहरण घेऊन भगवंताचं एखादं कामनिक जप करतात, कामनिक उपासना करतात, ते कामनेतून परिपूर्ण होतात, पण भगवंतांची प्राप्ती करत नाही. आम्हाला त्याची प्राप्ती झाली पाहिजे. त्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे असं विचार आला पाहिजे. केव्हा विचारला पाहिजे, केव्हा भेटसी केशवा, तुझी माझी भेट कधी व्हावी आणि तुझ्या ते मस्तक कधी ठेवावं हे तू आम्हाला सांग. त्याच्यासाठी मी तळमळतोय. हा जोपर्यंत भावचित्तामध्ये येत नाही तोपर्यंत श्री भगवंत समोर जरी आले तरी हे भगवंत आहेत हे आम्हाला कळत नाही. हे भगवंत आहेत याच्याशी जाणीव आम्हाला होत नाही. परमार्थातली सर्वोत्कृष्ट अवस्था कोणती असेल तर भगवंतासाठी परम व्याकुळ होणे आणि भगवंताला बघितल्यानंतर स्वतःला भगवंतांच्या चरणी इतकं एकरूप करणे की ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर मिसळली तर साखर वेगळी होत नाही, तितकं ज्या त्याचं अंतर्मन भगवंतांच्या चरणाशी एकरूप होतं त्यावेळेला त्याला भगवंतांची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे कन्या सासरी जात असताना मागे वळून आईवडिलांकडे पाहते, ज्याप्रमाणे हरवलेल्या बाळाला आई हुरहुर शोधते, ज्याप्रमाणे पाण्यातून बाहेर काढलेल्या मासळी ही जगू शकत नाही, तसं भगवंताविषयी मी जगू शकणार नाही ही भावना आल्याशिवाय परमात्म्याची भेट याच देही याच डोळा होणं हे थोडं दुर्लभ आहे. झालेली सेवा भगवतचरणारविंदी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसं कृष्ण अर्पणमस्तु. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. पुन्हा एकदा एक छोटंसं अपील आपल्या सर्वांच्या पुढं करायचं आहे की या उपक्रमाच्या अंतर्गत आपण नित्य जी प्रवचन श्रवण करत आहोत, चिंतन श्रवण करत आहोत, ते आनंदवन संस्थान सोंगीरच्या प्ले स्टोअरवरच्या ॲपमध्ये आणि मोबाईल आयफोन असेल तर त्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्या ॲपवरती आपल्याला श्री मुकुंदराज महाराज नावाचे एक फोल्डर सापडेल. त्या फोल्डरमध्ये रोजची प्रवचनं जी आहेत ती अपलोड होत असतात, ती आपल्याला ऐकायला मिळतील. त्यातून आपल्याला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून प्रेमानंद प्राप्त होऊ शकतो आणि भगवंतांच्या कृपेला आपण पाहू शकतो असा माझा विश्वास आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या. आपण यूट्यूबच्या माध्यमातून पण श्रवण करत आहात. यूट्यूबवरती सुद्धा सगळी उपलब्ध आहेत. दररोज संध्याकाळी 7 वाजता एक प्रवचन अपलोड होत असतं, त्याचाही लाभ घ्या. आपण सबस्क्राईब जरूर केलेलं असणार त्याची मला खात्री आहे, पण जर केलं नसेल तर आवर्जून यूट्यूबवरती आपण सबस्क्राईब करा आनंदवन संस्थान सोंगीर ह्या चॅनेलला आणि मग जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि त्याचा लाभ घ्या. आपल्या मोबाईल नंबरवरून पण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येकाकडे किमान 1-2 तरी ईमेल ॲड्रेस असतील तर प्रत्येक ईमेल ॲड्रेसवर सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशनचं जे बेल आहे, बेलचं बटन आहे, तो आयकॉन आहे, तो दाबा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण पोहोचू आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढे अधिकाधिक याचा प्रसार होईल. शहराला माझी प्रेमाची सांगणं आहे, विनंती आहे. जय श्रीकृष्ण.